नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग प्राथमिक यांच्याद्वारे एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आज 24/3/2024 रोजी या ठिकाणी एक महत्त्वाचं सुधारित पत्र टाकलेलं आहे। काय आहे पत्र? या पत्रामध्ये इयत्ता 5वी आणि 8वीची जी परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे। त्याचं वेळापत्रक देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। वेळापत्रक आणि ती जी महत्त्वाचं सुधारित पत्र ते आपण या ठिकाणी पाहूया। पहा, विषय आहे इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 7 डिसेंबर 2023 नुसार अंमलबजावणी करण्याबाबत। पहा, आता आपल्याला ज्या ठिकाणी 7 डिसेंबर 2023 नुसार जी इयत्ता 5वी आणि 8वीची वार्षिक परीक्षा आपल्याला घ्यायची होती, हा जो शासन निर्णय झाला होता त्यानुसार आता या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की आपली जी परीक्षा आहे ती 8 तारखेला सुरू होणार होती, परंतु याच्यामध्ये आता बदल झालेला आहे, ती 10 तारखेपासून सुरू होणार आहे। पहा, आता काय सांगितलेलं आहे तर इयत्ता 5वी व 8वी परीक्षा आयोजनाबाबत सूचना प्राप्त आहेत। त्यानुसार दिनांक 2 ते 4 एप्रिल 2024 दरम्यान पॅट अंतर्गत 3 विषयाचे संकलित मूल्यमापन 2 आयोजन करून, पहा म्हणजे या ठिकाणी पॅटची जी चाचणी आहे ती 2, 3 आणि 4 तारखेला या ठिकाणी होणार आहे। म्हणजे 3री ते 8वी म्हणजे 5वी आणि 8वीची देखील या ठिकाणी पॅटची मराठी, इंग्रजी आणि गणित या 3 विषयाची चाचणी होणार आहे। ज्या पद्धतीने 3री, 4थी, 6वी आणि 7वी या इयत्तेची चाचणी होणार आहे, त्याच पद्धतीने 5वी आणि 8वीची देखील पॅटची 2, 3 आणि 4 तारखेला ही चाचणी होणार आहे। त्यानंतर पहा, दिनांक 6 एप्रिल 2024 अखेर सदर विषयाची तोंडी चाचणी घेऊन निकाल अंतिम करण्याच्या सूचना प्राप्त आहेत। तसेच मुद्दा क्रमांक 16 मध्ये इयत्ता 5वी आणि 8वी वगळता इतर वर्गासाठी पॅट चाचणीमध्ये मिळालेले गुण संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात यावेत असे नमूद आहे। पहा, म्हणजे इयत्ता 5वी आणि 8वी वगळता इतर वर्गांची जी पॅटची चाचणी होणार आहे मराठी, इंग्रजी आणि गणित विषयाचे, त्या चाचणीचे गुण संकलित मूल्यमापन 2चे गुण समजण्यात यावे असं नमूद आहे। परंतु 5वी 8वीसाठी आपल्याला 5वी आणि 8वीसाठी आपल्याला प्रश्नपत्रिका तयार करून वार्षिक परीक्षा या ठिकाणी घ्यायच्या आहेत। शिक्षकांनी त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत। त्याचा नमुना या ठिकाणी आपण पाहिलेला आहे की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र SCRTची जे संकेतस्थळ आहे MAA.AC.in याच्यावरती इयत्ता 5वी आणि 8वीच्या सराव परीक्षेचे जे पेपर आहेत ते पेपरचं प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असणं आवश्यक आहे त्या सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहिल्याच असतील किंवा आणि विद्यार्थ्यांकडून सोडून घेतल्या असतील। त्याच पद्धतीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला वार्षिक परीक्षा इयत्ता 5वी आणि 8वीसाठी तयार करायच्या आहेत आणि त्यानुसार ही जी परीक्षा आहे ती या 10/4/2024 पासून बुधवारी या ठिकाणी सुरू होणार आहे। बुधवारी 10/4/2024ला प्रथम भाषा म्हणजे मराठी विषयाचा जो पेपर आहे तो असणार आहे इयत्ता 5वी आणि 8वीचा। म्हणजे इयत्ता 5वी आणि 8वीची वार्षिक परीक्षा ही 10 एप्रिल 2024ला सुरू होणार आहे। पहा, यानंतर दुसरा पेपर आहे तो 12/4/2024 या ठिकाणी 23 झाले, परंतु या ठिकाणी 24 वाचणं गरजेचं आहे, कारण की 12/4/2024ला शुक्रवारी द्वितीय भाषा म्हणजेच या ठिकाणी हिंदीचा पेपर होणार आहे। त्यानंतर 13/4/2024ला शनिवारी तृतीय भाषा म्हणजे इंग्रजीचा पेपर होणार आहे। 15/4/2024ला सोमवारी गणिताचा पेपर। त्यानंतर 16/4/2024ला मंगळवारी परिसर अभ्यास भाग 1 आणि 2 इयत्ता 5वीचा आणि विज्ञान इयत्ता 8वीचा पेपर मंगळवारी होणार आहे। त्यानंतर 18/4/2024ला गुरुवारी समाज अभ्यासाचा पेपर होणार आहे इयत्ता 8वीचा। त्यानंतर पुढे आहे पहा 1/5/2024ला म्हणजे 1 मेला या ठिकाणी इयत्ता 5वी व 8वीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल या ठिकाणी घोषित करायचा आहे। त्यानंतर जे विद्यार्थी नापास होतील त्यांच्यासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन वर्ग 26 दिवस, रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून घड्याळी 3 तास, वेळ सकाळी 8 ते 11 असणार आहे। पुनर्परीक्षेचं देखील वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे। 3 जूनपासून ही पुनर्परीक्षा होते, म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी नापास होणार आहेत त्यांच्यासाठी। अशा पद्धतीने यामध्ये बदल करण्यात आलेला आहे की इयत्ता 5वी आणि 8वीची वार्षिक परीक्षा ही 8
एप्रिलऐवजी या ठिकाणी 10 एप्रिलला सुरू होणार आहे. वरीलप्रमाणे इयत्ता 5वी 8वी वार्षिक परीक्षा दिनांकास बदल करण्यात येत आहे, याची सर्वांनी नोंद घेऊन सर्व शाळांना अवगत करावे. तसेच संदर्भ क्रमांक 14 नुसार इतर सर्व सूचनेचे पालन करावे. तसेच संदर्भ क्रमांक 7 नुसार नमूद केल्याप्रमाणे वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षेसाठी गुणांचा भारांश असेल. वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षेसाठी इयत्ता निहाय वेळ खालीलप्रमाणे. इयत्ता 5वीची परीक्षा सकाळी 7:30 ते 9 या वेळामध्ये आणि इयत्ता 8वीची परीक्षा देखील 7:30 ते 9:30 या वेळामध्ये घेण्यात येणार आहे. अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते भास्कर पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या सहीनिशी या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजेच यावरून आपल्या असं लक्षात येतं आहे की इयत्ता 5वी आणि 8वीची जी वार्षिक परीक्षा आहे ती 2 दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे. जी 8 एप्रिलला सुरू होणारी परीक्षा आता 10 एप्रिलला सुरू होणार आहे आणि या ठिकाणी 18 एप्रिलला संपणार आहे. अशा पद्धतीचं हे सुधारित जे पत्र आहे ते पत्र अहमदनगर शिक्षण विभागाने काढलेलं आहे. ही ज्या पॅटच्या चाचण्या आहेत त्या पॅटच्या चाचण्यामध्ये काही बदल करण्यात आलेला नाही, कारण की पूर्ण महाराष्ट्रभर या पॅटच्या ज्या चाचण्या आहेत त्या 2, 3 आणि 4 तारखेला होणार आहेत. इयत्ता 3री ते 8वी पर्यंत या इंग्रजी, गणित आणि मराठी या विषयाच्या ह्या चाचण्या आहेत. आपण ज्या चाचण्या आहेत त्या चाचण्या पॅटच्या मार्फत आयोजित केलेल्या चाचण्या मागे घेतल्याच होत्या, त्याच पद्धतीची ही चाचणी असणार आहे. आणि इयत्ता 5वी 8वीची जी वार्षिक परीक्षा आहे ती या ठिकाणी 10 एप्रिलला होणार आहे आणि त्यासाठी 5वी आणि 8वीच्या सराव प्रश्नपत्रिका देखील SCRTने त्यांच्या संकेतस्थळावरती टाकलेल्या आहेत. त्या सराव चाचण्याप्रमाणे आपल्याला काय करायचे आहे, प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत आणि इयत्ता 5वी आणि 8वीची वार्षिक परीक्षा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. अशा प्रकारचं हे जे सुधारित पत्र आहे ते सुधारित पत्र या ठिकाणी आपले शिक्षणाधिकारी यांच्या सहीनिशी या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याद्वारे वेगवेगळे जे उपक्रम आहेत, त्याचबरोबर मिशन आरंभसारखा उपक्रम देखील जिल्हा परिषद अहमदनगरने अत्यंत चांगल्या प्रकारे राबवला. त्याद्वारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होणार आहे. त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना देखील त्याचा फायदा होणार आहे. ऑनलाईन क्लासेसचं आयोजन देखील जिल्हा परिषद अहमदनगरने जे टॉप 500 विद्यार्थी आले आहे त्यांच्यासाठी देखील ऑनलाईन क्लासेसचं देखील आयोजन केलेलं आहे. म्हणजे फ्रीमध्ये ऑनलाईन क्लास त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मिशन आरंभद्वारे इयत्ता 5वी स्कॉलरशिप आणि इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी नक्कीच चांगल्या प्रकारे तयारी होणार आहे. अशा पद्धतीचं हे जे पत्र आहे ते पत्र आपण सर्वांनी पाहिलं. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे इयत्ता 5वी आणि 8वीची जी वार्षिक परीक्षा आहे ती वार्षिक परीक्षा 2 दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळं आपल्याला ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी आणखी 2 दिवस वेळ मिळणार आहे. चांगल्या प्रकारची प्रश्नपत्रिका तयार करायची आहे, विद्यार्थ्यांना द्यायची आहे. विद्यार्थ्याच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांवर आधारित क्षमताधिष्ठित अशी प्रश्नपत्रिका तयार करून विद्यार्थ्यांना द्या आणि एकदम तणावविरहित वातावरणात परीक्षा घ्या. ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुण द्यायचे आहेत. त्यांना टक्केवारी श्रेणी देणं आता या ठिकाणी बंधनकारक नाही आहे. म्हणजे श्रेणी द्यायचीच नाही, आपल्याला टक्केवारीनुसार जसं आपण पहिला रिझल्ट तयार करत होतो त्याच पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे आणि रिझल्टचा नमुना देखील आपल्याला देण्यात आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी फक्त आपल्याला आता कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण याला श्रेणी द्यायची आहे, परंतु इतर जे विषय आहेत 5-6 विषय त्यांना आपल्याला 100 पैकी गुण देणं आता बंधनकारक असणार आहे. त्याच्यामुळं पास नापास ही जी संकल्पना आहे ती संकल्पना आता पुन्हा एकदा काय जोर धरू लागलेली आहे. नक्कीच विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या फायद्याची ही आपण म्हणावं लागेल, कारण की याद्वारे आता विद्यार्थी नक्कीच अभ्यासाकडे वळतील. कारण की अगोदर की इयत्ता 8वीपर्यंत नापासच करायचं नाही म्हटल्यानंतर विद्यार्थी थोडासा अभ्यासाकडे दुर्लक्ष करत होता, परंतु आता 5वी आणि 8वीला
वार्षिक परीक्षा आहे आणि त्याद्वारे आता आपण नापास देखील होऊ शकतो, ही भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे आणि आता विद्यार्थी नक्कीच अभ्यास करतील असं या ठिकाणी आपण खात्री देऊया. सर्वांनी हा माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.